मिस्टर चाको, हं? तुम्ही इतकी वर्ष ज्या बेटावर काढली ते लोरझान बेट नक्की कुठं आहे? ते मला कधीच उमगलं नाही. वादळात आमची बोट सापडल्यावर आम्ही चौघेजण एका होडक्यात बसून खूप भरकटलो. जवळचं अन्न संपून मरणपंथाला लागलो आहोत एवढ्यात होडकं आमचं लोरझानच्या किनाऱ्याला लागलं. म्हणजे तुम्ही चौघेजण पोचलात लोरझानला? नाही, दोघेजण लोरझानला पोचण्याआधीच मेले. माझ्याबरोबर कुरुविला नावाचा एक इसम जिवंत राहिला आणि माझ्याबरोबर आला. पण तुम्ही कोर्टात सांगितल्याप्रमाणे या बेटावरील सर्व स्त्रियांना केवळ अर्धी शरीर होती. एकही स्त्री नॉर्मल पुऱ्या देहाची नव्हती? नाही, सर्व स्त्री अर्ध्या अंगाच्या. वरचं अर्ध अंग किंवा खालचं अर्ध अंग. आणि पुरुष मात्र नॉर्मल देहाचे. हो, हे असं कशानं? त्यांच्या जीन्समध्ये काहीतरी चमत्कारिक बदल झाले होते म्हणे. मग प्रजोत्पादनाचं काय? टेस्ट्यूबमध्ये जन्मायची सगळी मुलं. त्या लोकांनी तुम्हाला बरं त्यांच्यात सामावून घेतलं? हो, तसा काही त्रास झाला नाही. उलट त्यांनी मला बेट सोडून जायची बंदीच घातली. मी बाहेर गेलो तर बाहेरच्या जगाला त्यांच्याविषयी काही माहिती सांगेन ही भीती वाटून. नंतर मी लोरझानमध्ये चांगलाच रुळलो. तिथल्या बायका अशा असूनही? माणसाला कशाची सवय होते. नंतर एका इंजिनिअरिंग कंपनीमध्ये मी नोकरी मिळवली. सगळं स्थिरस्थावर झाल्यावर सरकारी ब्युरोमध्ये बायकोसाठी अर्ज केला. बायकांची संख्या कमी असल्यामुळं अर्ज करून वाट पाहत बसावं लागे. एके दिवशी बायको मिळाली. का सिरिनोम नाव तिचं. वरच्या अर्ध्या अंगाची की खालच्या? खालच्या अर्ध्या अंगाच्या बायकांना का ही उपाधी लावत आणि वरच्या अर्ध्या अंगाच्या बायकांना लीन ही उपाधी लावत. मी का जातीची बायको पसंत केली. लीन जातीच्या बायकांना तोंड असे, त्यामुळे त्यांच्याकडून मानवी सहवासाचं सौख्य लाभे. मी म्हटलं, संभाषणाची एवढी काय गरज. जवानीत होतो मी त्यावेळी. पण अशा अर्ध्या शरीराच्या बाईला घरात आणून बायको असल्याचं समाधान लाभलं का नाही. लोरझानमध्ये लहान मुलं संगोपनगृहात वाढत असल्यानं आणि कुटुंब संस्था खऱ्या अर्थानं अस्तित्वात नसल्यामुळं घराघरातून एकांडे पुरुष राहत. घरात कोणी दुसरं आलेलं त्यांना बरं वाटतं एवढंच. मग ती अख्खी बाई असो नाहीतर अर्धी मूर्ती. तुम्हाला कदाचित याचा अनुभव असेल की तुम्ही एकटा असताना घरात एखादा उंदीर दिसला किंवा कोळी दिसला तर किती फरक पडतो ते. तेव्हा बाई अर्धी जरी असली तरी घरात कोणीतरी असण्याची गरज भागते. मग तुमच्या सुखी संसाराचं काय? नंतर का सिरिनोम माझ्या आयुष्याचा हळूहळू भाग बनत गेली. प्रथमतः काही काळ अर्ध्या बाईचा वापर विचित्र वाटायचा. आपल्या जड पावलांनी घरात फिरत माझ्यासमोर येऊन उभी राहिली. किती अदृश्य नजरेने माझ्याकडे रोखून पाहते असा मला भास व्हायचा. अशा भुताटकीच्या प्रकाराने जगणं दुष्कर झालं असेल तुमचं. माझ्या मनाचेच खेळ होते ते. लवकरच थांबले. दुसरं म्हणजे मी इंजिनिअरिंग संदर्भात एका संशोधनात गुंतलो होतो. त्यातच व्यग्र असायचो. का सिरिनोमकडे लक्ष द्यायला मला वेळच नसायचा. लोरझान सोडेपर्यंत का सिरिनोम तुमच्यासोबत होती? 4-5 वर्ष ती माझ्या घरी होती. नंतर मला नोकरीत अपयश आलं. एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये खूप चुका झाल्या. त्या काळी मी घरी आलो की खूप डिप्रेस असायचो आणि मग मी का सिरिनोमवर तुटून पडायचो.
थोड्याच दिवसात मला उमगलं की याचा काही उपयोग नाही. का सिरिनमला बोलता ऐकता येत असतं तर मी तिच्याशी गोष्टी केल्या असत्या, माझं मन हलकं केलं असतं. पण तिला बोलता कुठे येत होतं. एके दिवशी मी का सिरिनमला ब्युरोमध्ये परत केलं आणि लीन वर्गातली बाई आणली. तिचं नाव लीन रबाया. पण का सिरिनोमला घरी ठेवून तुम्हाला दुसरी बायको आणता आली नसती का? बायकांचं शॉर्टेज असल्यामुळं एकाला एकच बायको करण्याची परवानगी होती. पण काही काही लोक केव्हा केव्हा एक युक्ती नेहमी वापरत असतात. का बायको असलेला एक माणूस आणि लीन बायको असलेला एक माणूस आपापल्या बायकांना एकत्र आणीत आणि त्यांची शरीरं दोरखंडानं एकत्र बांधीत. दोन अर्धी शरीरं मिळून एक शरीर जरी केलेलं असलं तरी आपल्याला मनातनं ठाऊक असतं की हे एक शरीर नाहीये, त्यामुळे हे काही खरं नाही. यातून आपल्याला काही खरंखुरं समाधान मिळणार नसतं. बरं मग तुम्हाला दुसऱ्या बायकोकडून तुम्हाला हवं असलेलं सुख लाभलं की नाही? लीन रबाया घरी आल्यावर मी तिच्याशी खूप बोलायचो, रात्र रात्र गप्पा मारायचो. पण सेक्सचं काय? तिला जाड भरीव ओठ होते आणि ते कसे वापरावे याची कला तिला चांगलीच अवगत होती. एकंदरीत माझं छान जुळलं. मी ज्या देशातून लोरझानला आलो त्या देशाविषयी मी तिला सांगायचो. त्या जगात बायकांची शरीरं पुरुषांसारखीच अख्खी असतात हे सांगितल्यावर ते ऐकून ती हसायची आणि गालावर चापट मारायची. म्हणायची, हे काहीतरीच तुझं, ही तुझी फॅन्टसी आहे. कमाल आहे. हे लोरझानवासी एवढे पुढारलेले असून त्यांना बाहेरच्या जगाविषयी काहीही माहिती नव्हती. होती, पण ती सरकारच्या ताब्यात असे. सामान्य माणसांना त्यापासून दूर ठेवलं जाई. आणि लीन रबायाचं काय? काही काळानंतर लीन रबाया माझ्या मनातनं उतरू लागली. तिला एकूणच मानवी भावनांची कदर नव्हती. तिला शारीरिक आकर्षण जास्त होतं. ती नेहमी माझ्या अंगाशी झटत असायची. ती तिचे हात आणि बोटं सतत माझ्या कातडीवरून फिरवायची. कधीकधी तिची बोटं इतकी आधाशी भासू लागत की जणू काही ती माझ्या कातडीच्या आत शिरू पाहत आहेत. नंतर लीन रबायाशी माझं बोलणं हळूहळू कमी होऊ लागलं. म्हणजे तुम्ही लीन रबायालाही सोडलं? सोडलं. तिला देऊन टाकलं परत ब्युरोमध्ये. आणि दुसरीला आणलं? लागलीच नाही. एक वर्षभर मी बाईविना काढलं. त्यानंतर वर्षानंतर मी का जातीतल्या एका बाईला आणलं. का पुन्हा सारतो तिचं नाव. का पुन्हा सारतो बायकांच्या सामन्यात नेहमी मार खायची. बायकांच्या सामन्यात म्हणजे? शहरामध्ये बायकांचे सामने होत. का आणि लीन जातीच्या बायकांमध्ये लढा लावणं आणि त्यांनी एकमेकांना पाडणं असा हा सामना असायचा. का पुन्हा सारतोला लाथा झाडणं जमायचं नाही, कारण तिचे पाय लांबसडक होते. मग ती पाडली जायची. आणि तिलाही तुम्ही ब्युरोमध्ये परत केलं? नाही. हळूहळू तिचा माझा संवाद जुळू लागला. तिच्या हालचालीत एक प्रकारची समज होती, हुशारी होती. ती जीवाच्या आकांतानं मला काही सांगू पाहिजे, पण मला कळत नसे. एकदा माझ्या लक्षात आलं की ती अधिकच क्रूश होते. मी डॉक्टरांना बोलावून आणलं. डॉक्टर म्हणाले, ती फार काळ जगणार नाही. पुन्हा सारतोचे पाय अधिकाधिक सुजत गेले. अखेर ती गेली.
मिस्टर चाको, मला एक सांगा की या लोरझांनी बायकांच्या अन्न पाण्याचं काय? त्यांना जीवनावश्यक द्रव्यांची इंजेक्शनं दिली जायची. सरकारी हॉस्पिटलची एक गाडी घरोघरी फेरी टाकून जायची. मिस्टर चाको, मला एक सांगा, तुमच्यासोबत लोरझानला आलेला कुरुविला त्याचं काय? कुरुविला कुरुविलाचा शेवट फार विचित्र झाला. लोरझानमध्ये नाही, अमुराबद्दल तुम्हाला सांगितलं का काही मी? नाही. लोरझानपासून काही अंतरावर एक अमुरा नावाचं बेट आहे. लोरझानपेक्षा तिकडे परिस्थिती अगदी उलट आहे. तिथं पुरुषांची शरीरं अर्धी आणि बायकांची शरीरं संपूर्ण. फार पूर्वी आशिया खंडाच्या पूर्वेहून झेम आणि झेमना नावाचे भाऊ बहीण या भागात आले. त्या दोघांना त्यांच्या काकाने हद्दपार केलं. अन्न पाणी सोबत देऊन 2 जहाजांमधून त्यांना समुद्रात सोडून दिलं. झेमना आपल्या 7 नवऱ्यांबरोबर लोरझान बेटावर जाऊन धडकली आणि झेम आपल्या 7 बायकांबरोबर अमुराहा बेटावर जाऊन धडकला. दोन्ही बेटांवर त्यांची वंशावळ वाढली. तुम्ही विचाराल की लोरझान बेटावरील पुरुषांनी अमुराहा बेटावरील बायकांना का नाही आणलं? याला कारण लोरझान आणि अमुराहा यांच्यातील निषिद्ध बेटी व्यवहार. लोरझान पुरुष आणि अमुराहा स्त्री यांच्यात संबंध आला तर त्या दोघांचाही नाश होईल अशी त्या लोकांची ठाम श्रद्धा होती. त्यामुळे त्यांच्यामध्ये असा संबंध येणं शक्यच नव्हतं. मग कुरुविलाचं काय? कुरुविलाने देखील लोरझानी बायको केली होती, पण त्याला समाधान लाभेना. अमुरा बेटाविषयी कळल्यावर तो एके दिवशी माझ्याकडे आला. चल, आपण दोघं अमुराहा बेटावर जाऊ. नको, इथे काय वाईट आहे? अरे, या अशा अर्ध्या मुर्द्या बायकांमध्ये किती दिवस आयुष्य काढणार? एक लक्षात घे, सरकारची आपल्यावर नजर आहे. अरे, असू देत ना, आपल्याला काही धोका नाही त्याचा. आपण इथचे थोडेच आहोत, त्यामुळे इथला टॅबो आपल्याला लागू नाही. आणि हे बघ, ज्या बायकांनी आयुष्यात अख्खा पुरुष कधी पाहिला नाही, त्याला स्पर्श सुद्धा केला नाही, त्या देशात आपण जाणार म्हणजे चंगळच ना आपली. अरे राजे हो आपण, तिथले राजे. नको, समुद्रावर जीव धोक्यात घालायचा नाही मला. ठीक आहे, मला आता हे असह्य झालंय, त्यामुळे मी जाणार. ओके. कुरुविला अमुराहाच्या किनाऱ्याला लागला. किनाऱ्यावरच्या एका वस्तीतल्या बायका त्याच्या भोवती गोळा झाल्या. प्रत्येकीला तो स्वतःसाठी हवा होता. कुणी हात खेचते, कुणी पाय खेचते, कुणी तोंड खेचते. कुरुविलाचे सांधे निखळले, हाडं मोडली. बायका आपापसात भांडत किंचाळत होत्या, त्यात प्राणपणानं कुरुविला किंचाळत होता. अमुराहाच्या पोलीस बायका येण्याआधीच त्याचा प्राण गेला होता. म्हणजे एका अर्थी बरंच झालं तुम्ही कुरुविला सोबत गेला नाही ते. कदाचित. एकंदरीत तुम्ही लोरझानमध्ये समाधानात होता तर अख्ख्या बायकांच्या जगात परत यावंसं वाटलं नाही? शेवटी माझं मन बदललं. माझं वयही होत आलं होतं. वाटायचं की एका अख्ख्या बाईला मिठीत घेण्याआधीच मी मरणार. आता सरकार माझ्यावर विशेष लक्ष ठेवत नसे. इतकी वर्ष लोरझानला काढल्यावर
मी पळून जाईन असं त्यांना वाटत नव्हतं. याचाच फायदा घेऊन एके दिवशी मी एका बोटीत अन्नपाणी भरलं आणि लोरझानला रामराम ठोकला. खूप दिवस समुद्रात भरकटल्यावर एका तेलवाहू जहाजानं मला उचलून घेतलं आणि मी परत आलो. परत आल्यावर एक्सायटेड वाटलं असेल ना? हो, खूप ओळखीच्या जागांना भेटी दिल्या, ओळखीच्या माणसांना भेटलो. जग बदललं होतं. आणि अख्ख्या बायकांना पाहून कसं वाटलं? पहिले 2-4 दिवस दिसेल त्या बाईकडे मी नुसता पाहत राहायचो, सुंदर असो वा नसो. मग त्यानंतर मी लक्ष्मी नावाच्या एका अख्ख्या बाईशी लग्न केलं. आकर्षक, बांधेसूद असेलच ना? त्याशिवाय का? मग उतार वयातला सोबती म्हणून केलं की? नाही, तिच्या नवऱ्यानं तिच्या नावानं खूप इस्टेट ठेवली होती. त्यामुळे आम्हा दोघांनाही नोकरी करायची गरज नव्हती. मग नंतर तिच्यावरचंही मन उडालं नाही का? व्यक्तिशः लक्ष्मीविषयी माझी काही तक्रार नव्हती. मग नाही, मला अख्ख्या बाईची कल्पनाच मनाला रुचेनाशी झाली. कदाचित बायकांनी अर्धच असावं असा तुमचा ग्रह बनला असावा. बायकांनी पुरुषांप्रमाणे अख्खं असणं तुमच्या मनाला खपलं नसावं. मला नक्की काय वाटतं ते कळत नाही, पण अर्ध्या मुर्ध्या गोष्टीत जे असतं ते अख्ख्या किंवा अख्ख्या भासणाऱ्या गोष्टींमध्ये नसतं. म्हणजे? दिवसेंदिवस माझ्या मनाचं असमाधान वाढत गेलं. एके दिवशी मी उठलो, एक कुऱ्हाड विकत आणली आणि पलंगाखाली ठेवून दिली. रात्री लक्ष्मी झोपी गेल्यावर ती बाहेर काढली आणि बेंबीच्या रेषेत लक्ष्मीच्या शरीरावर घाव घातला. 4-5 घावात 2 तुकडे झाले. तुम्ही तुमचा गुन्हा कबूल केलात नाही का? मग दुसरं काय करणार? आपण फासावर चढणार असंच मी समजत होतो. पण गेल्या आठवड्यात माझा वकील मला भेटायला आला होता. मला म्हणाला, सायकॅट्रिस्टनं मी बेडा असल्याचा दाखला दिलाय, त्यामुळे माझी फाशीची शिक्षा रद्द होऊन मला इथेच ठेवण्यात येणार आहे. मी म्हटलं, छान. त्या मूर्खानं मला वेडा ठरवल्यामुळं माझा फायदाच होतोय की नाही का? मिस्टर चाको, तुम्ही जनतेला काही संदेश देऊ इच्छिता? सॉरी मिस्टर चाको, मला आता गेलं पाहिजे. गुड बाय मिस्टर चाको.